जय महाराष्ट्र. मी रेश्मा तपासे. मीरा भाईंदर शहरामध्ये जी पहिली महासभा झाली आणि त्या महासभेमध्ये आपलं प्रॉपर्टी टॅक्स वाढीवरती जो काय गदारोळ झाला आणि जो काय निर्णय पारित करण्यात आला त्यामध्ये बरेच समज आणि गैरसमज आहेत असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. पण त्या महासभेला मी स्वतः उपस्थित होते. काय झालं माहितीये का, प्रॉपर्टी टॅक्स 60% वाढवणारच आहेत. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोणत्या प्रॉपर्टीला वाढवतोय, जे नवीन ओनर आहेत व ज्या नवीन बिल्डिंग्स तयार होतात त्यांच्याकडनं आम्ही प्रॉपर्टी टॅक्स वाढवून घेणार आहे. पण असं क्लिअरली मेन्शन नाही आहे कशामध्ये. आता त्यांनी एक गोष्ट अजून क्लिअर केलेली नाही आहे की नवीन मालकाकडनं, नवीन फ्लॅट धारकाकडनं ते 60% वसूल करणार आहेत. तर त्यामध्ये नवीन फ्लॅट धारक कोण, रिडेव्हलपमध्ये किंवा जे जुन्या इमारतींमध्ये जे पहिल्यांदा घर घेतात त्यांच्यासाठी पण हा टॅक्स वाढलेला आहे का? आणि मुद्दा असा आहे की जे नवीन इमारतीमध्ये जे घर घेणार आहेत ते घर घेतल्यानंतर ते सुद्धा आपल्या मीरा भाईंदरचा हिस्सा आहे आणि त्यांनी इकडे प्रॉपर्टी टॅक्स 60% दिल्याच्या नंतर तुम्ही त्यांना एक्स्ट्रा काय सुविधा देणार आहे हा पण विचार आहे. त्यांना वेगळ्या काय सवलती तुम्ही देणार आहेत का आमच्यापेक्षा? म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ह्या क्लिअर झालेल्या नाही आहेत प्रॉपर्टी टॅक्सच्या. यांना जे आकाने जो आदेश दिलेला आहे त्यानुसार हे संपूर्ण नगरसेवक आहेत ते काम करतायत. आका म्हणतो क्लस्टर करायचं नाही, आपल्याला क्लस्टरला बंदी घालायची आहे, तर यांनी क्लस्टरला बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आका म्हणतो की आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स वाढवायचं आहे, तर नगरसेवकांनी प्रॉपर्टी टॅक्स वाढवायचा विचार केला. म्हणजे तुम्हाला जे इथल्या जनतेने निवडून दिलेले आहे ते जनतेवरती एक्स्ट्रा भार देण्यासाठी निवडून दिलेले आहे का? तुम्ही जनतेच्या भल्यासाठी काय करताय? म्हणजे जे तुम्ही प्रचारामध्ये जे वादे केले होते, जे सुंदरकांडच्या नावाखाली जेव्हा प्रत्येक सोसायट्यांमध्ये तुम्ही गेले, भंडारा खायला दिला आणि त्या सोसायट्यांमध्ये जाताना तुम्ही तिथे काय काय वादे केले, वचन दिले, हे तुम्ही विसरलेले आहेत. तुमचा वचननामा विसरलेले आहेत की इथे तुम्ही काय करणार आहे. तुम्ही उलट इथल्या जनतेवरती अतिरिक्त भार वाढवलेला आहे. जो 60% तुम्ही म्हणताय की टॅक्स वाढवतोय, शेवटी ती सुद्धा मीरा भाईंदरची जनता आहे आणि आम्हाला हे गॅरंटी नाही आहे की तुम्ही फक्त नवीन फ्लॅट धारकांकडनं घेणार आहे की तुम्ही जुन्या फ्लॅट धारकांकडे, तेही वाढणारच. आता तुम्ही नाही म्हणताय पण तेही वाढणारच आहेत. जुन्या फ्लॅट धारकांना सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स वाढणार आहे. तर याच्यामध्ये मला नाही वाटत की जनतेचं हित आहे. कारण जसं तुमचे मोदी शाह म्हणत आलेत की प्रचारादरम्यान आम्ही जे बोलतो तो आमचा जुमला असतो. पण काय आहे ना, सर्वसामान्य जनता ही भोळी भाबडी असते. त्यांना असं वाटतं की अरे ह्यांनी आमच्या बिल्डिंगमध्ये येऊन सांगितलंय म्हणजे हे खरंच करणार. ज्या प्रकारे त्यांनी फेरीवाल्यांच्या विषयामध्ये सुद्धा फेरीवाल्यांना बोलवून त्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे. मग त्याच्यामध्ये अधिकृत अनधिकृत सगळ्या फेरीवाल्यांना त्यांनी बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण काय झालं, इलेक्शन झाल्याच्या नंतर सगळीकडे त्यांनी तोडक कारवाई सुरू केली भाजपच्या नगरसेवकांनी. फक्त पण आहे ना, ज्या ठिकाणी काही लोकांचे हप्ते चालू आहेत ते ठिकाण वगळता बाकी सगळीकडे ही फेरीवाल्यांवरती तोडक कारवाई चालू आहे. जशी प्रभाग क्रमांक 11 मध्ये इंद्रलोक नाका इकडे जे फेरीवाले बसतात तिकडचे जे नगरसेवक आहेत, आकांक्षा विरकर आहे, विशाल पाटील आहेत, असे जे त्यांचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्या प्रभागामध्ये इंद्रलोक नाक्याला जे फेरीवाले बसतात त्यांच्यावरती कारवाई झालेली नाहीये. त्याप्रमाणे भाईंदर वेस्टला जिकडून आपले उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील जिंकून आलेले आहेत, तर 60 फीट रोडला तिकडच्या फेरीवाल्यांवरती कारवाई नाही. नवघर रोड साईडला गेला तर तुम्ही तलाव रोडला बघा, इतकी गर्दी झालेली आहे फेरीवाल्यांची, तिकडे कारवाई नाही झाली आहे. मीरा रोडला तुम्ही स्टेशनचा परिसर घ्या, तिकडे कारवाई होते पण पुन्हा तिकडे फेरीवाला बसलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना ज्या ठराविक ठिकाणी फेरीवाल्यांवरती कारवाई होत नाही. पण ज्या ठिकाणी जसं दीपक हॉस्पिटल आणि रामदेव पार्क हे अतिक्रमण कारवाई करण्याचं एकदम निशाण्यावरती आहे. हे 2 मार्केट जे आहेत ते निशाण्यावरती आहेत एमबीएमसीच्या म्हणा किंवा नगरसेवकांच्या म्हणा. नगरसेवक कोण? हसमुख गहलोत, डिंपल मेहता, लक्ष्मण जंगम आणि स्नेहा पांडे. आणि त्या बाजूने आहे संजय थेराडे.
या नगरसेवकांनी इतकी लेटरबाजी केलेली आहे आणि त्यामुळे ह्या फेरीवाल्यांवरती कारवाई. आता जे जे फेरीवाले जे स्वतःला भाजपाचे समजतात किंवा त्यांना असं वाटतं की मोदी है तो मुमकिन है, आणि ज्यांनी ज्यांनी ह्या भाजपाच्या आमिषाला बळी पडून त्यांना मतदान केलंय, त्यांना सहकार्य केलंय, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की त्यांनी हे लक्षात ठेवावं की ही कारवाई जी चालू आहे ही फक्त आणि फक्त भाजपामुळे चाललेली आहे. तेव्हा मला हा व्हिडिओ टाकण्याचं कारण हेच आहे की जे प्रॉपर्टी टॅक्सचा जो गोंधळ आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की 60% नवीन प्रॉपर्टीला लागणार आहे. पण मी तुम्हाला आत्ताच सांगते इथून की हा प्रॉपर्टी टॅक्स जरी नवीन सोसायट्यांना आत्ता लावणार असतील तरी हळूहळू हा प्रॉपर्टी टॅक्स सगळीकडे वाढणार आहे. आणि हे अजून आपल्या महापौरांनी, उपमहापौरने, इथल्या नगरसेवकांनी अजूनही क्लिअर केलेलं नाही. ज्या प्रकारे भाजपाचे नगरसेवक स्वतःचे व्हिडिओ टाकून हे समजावण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही ह्या भूलथापांना बळी पडू नका, की आम्ही जुन्या प्रॉपर्टीला टॅक्स वाढवलेला नाहीये, प्रॉपर्टी ज्या नव्या आहेत त्यांनाच फक्त टॅक्स वाढवतोय. त्याप्रमाणे नरेंद्र मेहताच्या मुलाचा सुद्धा एक व्हिडिओ आला की ह्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका, भाजप नेहमी जनतेचं हित साधते. आता मला कळत नाही याच्यामध्ये जनतेचं हित काय आहे. तर बघा, मीरा भाईंदरच्या जनतेने तुम्ही मतदान दिलंय ना, जिंकून दिले ना. ज्या प्रकारे महापौर सातत्याने एकच शब्द बोलते की जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, खरंच दिलंय का हाही प्रश्न आहे. खरंच जनतेने निवडून दिलेलं आहे का तुम्हाला? बरं, तुम्ही निवडून आलेले आहात ना, बरं जनतेने दिले असं जरी म्हणत असाल ना तर त्या जनतेसाठी तुम्ही काय करताय? जनतेच्या मुळावरती तुम्ही घाव घालताय पहिल्या महासभेतच. तेव्हा जनता जनार्दन बघा, तुमच्या आमच्या हिताचं काम होत नाहीये. याच्यामध्ये फक्त व्यापाऱ्यांना, बिल्डर लॉबी, बिझनेस लॉबी यांना फायदा आहे. बाकी इकडच्या सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा ह्या पहिल्या महासभेमध्ये काही मिळालेलं नाहीये. मिळालंय फक्त घराचा टॅक्स वाढ, ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी जे टॅक्स भरतोय, जसा सिवरेजचा टॅक्स असेल, बरेच टॅक्स आहेत, वृक्ष कर आहे, शिक्षण कर आहे, बराच असा टॅक्स आहे ज्याच्याशी आपला काही संबंध नाही आहे, पण आपण भरतोय. आणि त्याच्यात आणखीन 60% कर वाढवणं, बघा पटतंय का? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.